विद्यार्थी मित्रांनो, मागील 2 तासामध्ये आपण साहित्याचे प्रयोजन याविषयी सविस्तर चर्चा घडवून आणली. आज परत काही साहित्य प्रयोजने जी आहेत त्यामध्ये त्यांचा आपण आज या ठिकाणी त्यावर चर्चा करूया. तर प्रयोजन म्हटल्यानंतर आपणा सर्वांना आता विदित झालेलं आहे, माहिती झालेलं आहे की प्रयोजन म्हणजेच काहीतरी हेतू असतो. मग प्रयोजनामागील काही मुद्दे दिलेले आहेत जे मम्मट या संस्कृत समीक्षकाने प्रयोजनापैकी यश हे प्रयोजन सांगितलेलं आहे. जसं अनेक प्रयोजने आहेत लिहिण्यामागचे प्रयोजन, जसं यश आहे, अर्थप्राप्ती आहे, व्यवहार ज्ञान, अशुभ निवारण, पत्नीप्रमाणे प्रेमयुक्त उपदेश आणि उच्चतर आनंद अशी 6 प्रयोजने मम्मटच्या काव्यप्रकाश या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलेली आहेत. आणि मम्मट या संस्कृत समीक्षकाने म्हटलेलं आहे की प्रयोजनाची व्याख्या करताना ते असं म्हणतात की काव्यम यशसे अर्थकृते व्यवहारविदे शिवेतरक्षितये सज्ज परनिर्वृतये कांता समीपतयोपदेशयुगे असं जे प्रयोजनाची व्याख्या करतात. तर त्यामागे यश यामागची त्यांची असणारी भूमिका त्यावर आपण आज विवेचन करूया. साधारणत यश किंवा कीर्ती हे मम्मटाने काव्याचे सर्वप्रथम प्रयोजन मांडल्याचे आपल्याला दिसते. यश किंवा कीर्ती हे प्रयोजन कवीच्या संदर्भात विचारात घ्यावे असे आहे. काव्यलेखनामुळे कवीला कीर्ती मिळते, प्रसिद्धी मिळते हे उघड आहे. 4 लोकात आपलं नाव व्हावं ही माणसाची एक जन्मजात अपेक्षा असते. म्हणजे काहीतरी निर्माण करण्यामागे काहीतरी हेतू असतोच, काहीतरी प्रयोजन असतेच. म्हणून एखादी साहित्यकृती किंवा एखादा कवी एखादी काव्याची निर्मिती करत असेल तर काव्यलेखनामुळे आपल्याला प्रसिद्धी मिळावी, 4 लोकांमध्ये आपलं नाव व्हावं ही साधारणतः तुम्हा आम्हा सर्वांची जन्मजात माणसाची ती एक अपेक्षा असते. आणि अगदी यामध्ये लहान मुलं देखील सुटणार नाहीत. लहान मुलालाही त्याच्याकडे मोठ्या माणसांचे दुर्लक्ष झालेले चालत नाही. म्हणजे काहीही करून ते इतरांचे लक्ष आपणाकडे वेधून घेतात हे आपण व्यवहारामध्ये कुटुंबामध्ये बघतो. वेगळ्या संदर्भात मोठेपणीही ही प्रवृत्ती टिकते. तेव्हा मानवी जीवनात प्रसिद्धी, यश आणि कीर्ती मिळविण्यासाठी साहित्य लेखन होते असे म्हटले जाते. म्हणजे जे काही सर्वसामान्य किंवा इतरांचं मत जर आपण जाणून घेतलं तर जे काही कोणी लेखन करतो, कविता करतो, नाटक करतो, नाटके लिहितो, कादंबऱ्या लिहितो, तर यामागचं यश किंवा कीर्ती मिळावी, मान सन्मान मिळावं हा हेतू असतो असं साधारणतः एक मत आहे आणि असं ते म्हटलं जातं. पण एका मर्यादेपर्यंतच केवळ काव्यलेखनाचे प्रयोजन म्हणून यश वा कीर्ती यांचा निर्देश करता येईल. लक्षात आलं का? अगदी बरोबर आहे की यश मिळावं, कीर्ती मिळावी यासाठी लेखन होते खरं आहे. पण त्याला एक विशिष्ट मर्यादा असते. एका मर्यादेपर्यंतच काव्यलेखनाचे प्रयोजन म्हणून यश वा कीर्ती यांचा निर्देश करता येईल. जुन्या राजाश्रयाच्या काळात काव्यलेखनामुळे राजकवीची जागा एखादा कवी वा लेखक मिळवू शकत असे. आजही लेखनात किंवा आजही लेखकांना शासकीय पुरस्कार मिळतात. लक्षणीय लेखन असेल तर त्या लेखकाचा बोलबालाही होतो, मानसन्मान प्रतिष्ठा मिळतो. पण एकूण साहित्य निर्मितीच केवळ आणि केवळ
प्रसिद्धीसाठी होते असे म्हणणे योग्य ठरणार नाही. समजलात का? केवळ साहित्य निर्मिती जी आहे ही केवळ आणि केवळ प्रसिद्धी किंवा पैसा मिळविण्यासाठी, मान सन्मानासाठीच लिहिलं जातं असं म्हणणे योग्य होणार नाही. केवळ कीर्ती मिळवायची असेल बडून कुणी लेखनाला बसत नाही. केवळ कीर्ती मिळावी, मान सन्मान मिळावं बडून लेखन करत नाही. तर जुन्या काळातील याची उदाहरणं आहेत. मग 11व्या-12व्या शतकातील संत ज्ञानेश्वर आहेत, त्यांचे समकालीन संत नामदेव आहेत, तुकाराम महाराज आहेत किंवा इतर संत कवी आहेत. आणि अर्वाचीन काळामधील जर आपण विचार केला तर कवी केशवसूत आहेत, कवी बी आहेत, बालकवी आहेत. आदी कवींनी यांनी फक्त केवळ यश मिळावं, कीर्ती मिळावं यासाठी तरी किमान लेखन केलेलं नाही आहे, एवढं मात्र म्हणावं लागेल. आणि यांनाही जर आपण असं म्हटलं की यांनी देखील कीर्ती आणि पैसा मिळविण्यासाठी लेखन केलं तर ते निश्चितच अयोग्य ठरेल, चुकीचं ठरेल. उलट असेही दिसते की असांकेतिक व अन्य नव्या वळणाचे लेखन केल्यामुळे अनेक कवी व लेखकांना मोठा त्रासच सहन करावा लागला. म्हणजे माधव जुलियन या कवीला त्याच्या निराळ्या ढंगाच्या मुक्त प्रेमकाव्य लेखनामुळे प्रसिद्धी व यश मिळता ते दूरच राहिलं, पण प्रणय पंढरीचा वारकरी असं कुचेष्टेने त्यांना बिरुद लावलं गेलं. त्यांना म्हटलं गेलं किंवा बासी मर्ढेकरांना जर म्हटलं तर अश्लील लेखनाच्या आरोपाला कोर्टापर्यंत तोंड द्यावं लागलं. म्हणजे दुसऱ्या मोठ्या प्रतिकूल परिस्थितीला त्यांना तोंड द्यावं लागलं असं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसतं. दुसऱ्या महायुद्धामध्ये खरं तर बासी मर्ढेकरांनी जे लेखन केलं तो चांगला विचार बाजूलाच राहिला आणि काहीतरी वेगळ्याच गोष्टींना त्याला एक वेगळं रूप देऊन एक कोर्टापर्यंत अश्लील लेखनासंदर्भात आरोप करणे वगैरे असे देखील काही कटू अनुभव कवींच्या वाट्याला आलेली आहेत. लौकिक व यश राहोच, पण नवसाहित्याच्या उपासकांना जबर हेटाळणी करावी लागली. उलट प्रशंसा न करता त्यांची हेटाळणी करावी लागली. यामध्ये नवकविता ज्यांनी महायुद्धाची मीमांसा आपल्या कवितेमधून केलेली आहे त्या बासी मर्ढेकरांवर हा प्रसंग ओढवल्याचा आपल्याला दिसतो. उलट्या अर्थानेच त्यांना प्रसिद्धी मिळाली तरीही ते लिहित राहिले. म्हणजे केवळ माझी टीका होतो आहे, माझ्यावर टीका टिप्पणी होतो आहे बडून मी आता लेखन कुठेतरी थांबवलं पाहिजे, माझी कोणी कदर करत नाही, मला कोणी काही मोठं म्हणत नाही, मला कवी म्हणून मान सन्मान देत नाही, यामध्ये ते गुरफटत राहिलेले दिसत नाही. उलट त्यांनी आपलं लेखन कार्य सुरूच ठेवलं. निवड यशाखातर लेखन घडत असते तर असे झालेच नसते. म्हणून कोणतीही गोष्ट केवळ लेखन केल्याने यशच मिळतो असं नाही आहे, तर त्या पदरी कधी निराशाही येऊ शकते. याचं उत्तम उदाहरण म्हणून आपण या ठिकाणी बासी मर्ढेकरांचा घेतो. इतकंच नाही तर साहित्याने त्या काळात घेतलेली नवी वळणे दिसली नसली. समजलात का? जर असं झालं असतं तर साहित्याने त्या काळामध्ये नवीन वळणाच्या लेखन कलाकृती निर्माण केलेल्या नसत्या आणि एकूणच साहित्य प्रांतात एक भयानक असा निष्प्राण तोचतोपणा निर्माण झाला असता. तेव्हा यश हे प्रयोजन फार मर्यादित अर्थाने घ्यावे लागेल. म्हणजे केवळ सरसकट सारेच लोक यश आणि कीर्ती मिळविण्यासाठी लेखन करतात असं जर असतं तर महापुरुषांची चरित्रे जी आपण वाचतो, सावित्रीबाई फुले यांचं लेखन वाचतो, महात्मा ज्योतिराव फुले यांचं लेखन वाचतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य आपण बघतो किंवा राजर्षी शाहू महाराजांसारखे कर्मवीर भाऊराव पाटील आहेत, डॉक्टर पंजाबराव देशमुख आहेत. ह्या जर व्यक्तींचा जर आपण इतिहास बघितला तर यांना हे लागूच पडत नाही की केवळ यश आणि कीर्ती मिळावं यासाठी आपण काहीतरी जनमानसात कार्य करावं, सामाजिक कार्य करावं, शैक्षणिक कार्य करावं, समाज सुधारण्याविषयक धोरण आपण लोकांपर्यंत पोचवावे. ह्या सगळ्या गोष्टी किंवा गाडगे महाराज असतील, तुकडोजी महाराज असतील,
हा हेतूच राहू शकत नाही. आणि म्हणून साहित्यकृती केवळ यश आणि कीर्ती मिळविण्यासाठीच होऊ शकत नाही. उलट साहित्यकृती यशस्वी होऊन कीर्ती मिळाल्याचा आनंद लेखकाकडून आणखीही चांगले लिहिण्याची इच्छा बाळगू शकते. त्याला ती एक वेगळं वळण लाभू शकतं आणि म्हणून ती साहित्य कलाकृती निर्माण होत असते. उदाहरणार्थ 1960च्या दशकातील नाटककार वसंत कानेटकर असतील, जयवंत दळवी असतील, गोनी दांडेकर असतील, नारायण सुर्वे असतील, ना. धों. महानोर असतील वगैरे लेखक कवींनी प्रारंभी मिळालेल्या प्रसिद्धीच्या जोरावर नंतर चांगले लेखन केलेले आपल्याला दिसते. म्हणजे जी गोष्ट लेखकाला आधी करता आली नाही, परंतु लोकांनी जर एखादी चांगली गोष्ट जर स्वीकारली, त्याची वाहवा केली, त्याची जर स्तुती केली, तर मात्र त्याला एक जगण्याला, लिहिण्याला बळ प्राप्त होतं आणि त्यामधून अनेक चांगल्या चांगल्या साहित्यकृती निर्माण होत असतात, लिहिल्या जातात, त्या जन्माला येतात. पण त्यांनीही लौकिक मिळविण्यासाठी लेखन केले असे मात्र म्हणता येत नाही. म्हणजे कोणतीही गोष्ट, साऱ्याच गोष्टी व्यवहारातल्या साऱ्याच गोष्टी ह्या कीर्तीसाठी केल्या जात नाही, मान सन्मानासाठी केल्या जात नसून काही काही लोकांचा तो पिंड असतो, त्यांचा प्रकृती धर्म असतो की लोकांना, समाजाला मला काहीतरी द्यायचं आहे आणि द्यायचं असल्यामुळे तो आजूबाजूच्या यशामध्ये असणारं काहीतरी शोधत असतो आणि त्या शोधातूनच त्याच्या साहित्यकृतीचाही जन्म होत असतो आणि ती रसिक वाचकांपर्यंत पोहोचत असते. म्हणून त्यांनी यश मिळण्यासाठीच सर्व केलं असं आपण नाही म्हणू शकत. वाचकाच्या बाजूनेही यशासाठी वाचन असा मुद्दा मांडता येईल. मग जर केवळ हा निकष यश आणि कीर्ती प्राप्त होण्यासाठी लेखक किंवा कवी, कलावंत एखादी साहित्यकृतीची निर्मिती करतो असं जर म्हटलं, मग वाचकाच्या बाजूनेही यशासाठीच आपण वाचन असा मुद्दा मांडता येईल. चांगले वाचन असणाऱ्या व्यक्तीस एक बहुश्रुतपणा येतो. चांगलं वाचन जर केलं तर व्यक्तीमध्ये एक बहुश्रुतपणा येतो आणि त्याला समाजात मान्यता मिळते. चार चौघे त्याचे बोलणे काळजीपूर्वक ऐकतात असंही दिसतं. पण असा लौकिक मिळविण्यासाठी वाचक साहित्याचे वाचन करतो असेही म्हणता येणार नाही. तो वाचनाची आवड म्हणून वाचतो. तो वाचनाची आवड म्हणून खरं तर वाचत असतो. हा सुद्धा वाचनाचा एक आनुषंगिक लाभ आहे. ते वाचनाचे प्रयोजन म्हणता यायचे नाही. म्हणजे एखादा वाचक जर चांगलं वाचन करत असेल तर निश्चितपणे समाज त्याला डोक्यावर घेतो, निश्चितपणे तो समाजाला प्रबोधन करू शकतो. कारण काय, तर तो चिंतन करतो आहे, वाचन करतो आहे, म्हणून त्याच्या वाचनाचा इतरांनाही फायदा होतो. याचा अर्थ असं नाही की तो वाचन करतो म्हणजेच त्याला कीर्ती मिळतेच आहे, असं नाही आहे. वाचन आणि कीर्ती ह्या गोष्टी परस्पर भिन्न आहेत. फक्त कोणतीही गोष्ट ही सुरुवातीला एक स्वतःला आनंद, स्वतःचं मन रमण्यासाठी जरी असलं तरी नंतर मग त्याला एक वेगळं प्रारूप तयार केलं जातं आणि तिथून खऱ्या अर्थाने मग त्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते आणि त्याच्याकडून अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी घडत जातात, ज्या समाजाला अत्यंत उपकारक अशा ठरतात. अशा पद्धतीने मम्मट यांनी यश ह्या प्रयोजनामागची भूमिका स्पष्ट करताना केवळ प्रत्येक गोष्टीला अपवाद राहतो ही गोष्ट वेगळी आहे, पण केवळ यश आणि कीर्ती मिळविण्यासाठीच साहित्यकृतीची निर्मिती होत असते, एखादी कलाकृती समाज स्तरामध्ये रुळत असते असं मात्र म्हणता येणार नाही. हेच मम्मट यांनी या साहित्य प्रयोजनाच्या मागील यश हा जो मुद्दा त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे, तर त्यावर आपण निश्चितपणे हा व्यावहारिक उदाहरण आहे. व्यवहारामध्ये केवळ लेखनच नाही, केवळ साहित्यकृतीच नाही, तर आणखी अनेक बाबींचा आपल्याला उल्लेख करता येईल. परंतु यश जे मम्मट लिहायला अपेक्षित होतं ते मात्र निश्चित वेगळ्या स्वरूपाचं आहे. आनंद देण्यासाठीच काही गोष्टी निर्माण होत असतात किंवा आनंद आपल्याला मिळतो म्हणून काही लोक करतात, समाज नंतर त्यांना डोक्यावर घेतो आणि त्यांना कीर्ती प्राप्त होतो, हा भाग वेगळा. अशा पद्धतीने साहित्याच्या प्रयोजनामागील यश यावर आपण आज सविस्तर चर्चा केलेली आहे. उर्वरित
मग अर्थप्राप्ती जी आहे त्याविषयी आपण उद्याला चर्चा करूया.